हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी सुशिला करते. हो, काही पोहे भिजवून घेतलेत. ऊन आले माझ्याकडे म्हणून असं दिसतंय. ही पोहे भिजवून घेतलेत. ह्याच्यामध्ये ना शेंगदाणे घेतले, तर डाळवे घेतले. तर आता ह्याच्यावर आपल्याला मीठ टाकायचं. 1 कप चवीप्रमाणे मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये कांदा घेतला, हिरवी मिरची घेतली, कढीपाला घेतला. मीठ टाकायचं आहे. तुम्हाला लाल मिरची टाकायची असेल तर लाल मिरची टाका. तेव्हा ह्याच्यावर साखर टाका आणि थोडी कैरीची चटणी घेतली मी आंबटपणा येण्यासाठी. खूप टेस्टी लागतात बरं का. मी कैरीची चटणी केलेली आहे, त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. ती घेतली. हो का, एवढीच घेतली. एका जणापुरतेच पोहे आहेत. केलेली कैरीची चटणी घेतली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो पण तुम्ही टाकू शकता बरं का. ह्याच्यामध्ये आपल्याला हो का मोहरी टाकायची, जिरे टाकायचे. जिरे थोडे जास्त टाकायचे, मोहरी थोडी पोह्याला कमी टाकायची. दाताखाली आल्यावर मोहरी चांगली लागते. खूप टेस्टी लागतात बरं का हे चुरमुऱ्याचे पोहे. चुरमुरे म्हणजे मुरमुरे म्हणतात कोण त्याला, कोण कुरकुरे म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात ती कमेंटमध्ये मला सांगा बरं. आता बघा हे दिसत नाही उन्हानं. फोडणी चांगली आली, मोहरी तर तडली नाही. चुकून मी जिरे अगोदर टाकले. अगोदर मोहरी टाकायची. आता ह्याच्यामध्ये कांदा, कढीपाला आणि हिरवी मिरची टाकून चांगलं हलवायचं. ह्याला चांगले भाजू द्यायचे. नंतर त्याच्यामध्ये चुरमुरे टाकायचे भिजवलेले. मी चुरमुरे 15 मिनिट पाण्यात भिजवले होते आणि परत पिळून घेतले चांगले. ते स्किप झाला आहे, व्हिडिओ दाखवला नाही. काय चुरमुरे पाण्यात भिजवायचे 10 ते 5 मिनिट आणि ते पिळून घ्यायचे. पिळून घेऊन असं बाजूला ठेवायचे. हो का, असे होते मोकळे. पाणी घ्यायचं नाही त्याच्यामध्ये जास्त. आता हे चांगलं भाजते आणि परत दाखवते. आता बघा कांदा चांगला भाजला आहे. आपल्याला ना ह्याच्यामध्ये हळद टाकायची. चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायची. पाहिजे असेल तर लाल मिरची टाकायची. मी हिरवी मिरची टाकणार आहे म्हणून लाल मिरची टाकत नाही. माझ्याकडं कोण जास्त तिखट खात नाही. आता आपल्याला ही पोहे आहेत. ही कैरीची चटणी आहे, थोडी विकरून टाकायची. काय तसाच गोळा राहील एखाद्या वेळेस. असं मिक्स करायचा. पोह्यामध्ये आता मिक्स केलं ना तर साखरेबरोबर चांगलं मिक्स होतं. साखर टाकलेली आहे पोह्याला, किंचित मीठ आणि साखर. ह्याच्यामध्ये फुटाणे आणि शेंगदाणे टाकायले. डाळवे आहेत बरं काही, काळ्या पाटीचे फुटाणे नाही. चांगलं हलवून घेते आणि थोड्या पाण्याचा शितोडा द्यावा लागतो. का तुम्ही जास्त पिळू नका आणि कमी पण पिळू नका. जास्त पिळलं की काय होतं आहे, त्याला शितोडा द्यावा लागतो पाण्याचा, मऊ होत नाही. बघा कलर किती छान आला होता. मी ह्याच्यामध्येच कोथिंबीर टाकणार आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकल्याची चांगली लागते. हो का, धुवून स्वच्छ करून कातरून घेतली होती कोथिंबीर, ह्याच्यामध्ये टाकली. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते. आता बघा हे पोहे 5 मिनिटात तयार झाले बरं का. त्याला जास्त उशीर लागत नाही. तुम्हाला जर पाणी कमी वाटलं तर फोडणीमध्ये सुद्धा तुम्ही कांदेशी भाजले की फोडणीमध्ये थोडं पाणी टाकायचं. त्याच्याने सुद्धा पोहे मऊ होत येतात. हो, किती छान झाली. त्याच्यामध्ये तुम्ही कच्ची कैरी चिरून पण टाकू शकता बरं का. कांद्याबरोबर चिरून टाकले तरी चालते. माझ्या जरी हे चुरमुऱ्याचे पोहे 5 मिनिटात होणारे चुरमुऱ्याचे पोहे केलेले तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे चुरमुऱ्याचे पोहे कसे वाटले. धन्यवाद. ह्याच्याबरोबर तुम्ही लोणचं खाऊ शकता, दही खाऊ शकता. दह्याबरोबर खूप छान लागतात बरं का. नाही काही आवडत असलं तर ह्याच्यामध्ये लिंबू, थोडे पोहे गार झाल्यावर पिळायचं. गरममध्ये लिंबू पिळायचं नाही. गरममध्ये लिंबू पिळला की लिंबाची चव बदलते. धन्यवाद.